नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ची सर्वात मोठी भरती आलेली आहे, की ज्याच्यामध्ये पोलीस शिपाई, वाहन चालक अशा अन्य ज्या पोस्ट आहेत, या पोस्ट जवळपास 17,471 ज्या पोस्ट आहेत, त्या सर्व महाराष्ट्रामधून भरल्या जाणार आहेत आणि 2024 ची ही जी भरती आहे, ही भरती सर्वात मोठी भरती असणार आहे. त्यासाठी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल. आणि आपल्या या चॅनलवरती वाहन चालक असेल किंवा पोलीस शिपाई भरती असेल, या भरतीची जी तयारी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून घेतली जाणार आहे. आणि याबाबतचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले असतात. महाराष्ट्राचा भूगोल असेल, चालू घडामोडी असतील किंवा वाहन चालक भरती असेल, याबाबतचे संभाव्य जे प्रश्न आहेत, या संभाव्य प्रश्नांची तयारी आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलवरती करून घेत असतो. त्यासाठी मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर आपण आपल्या आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया. बघा, पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 ची आलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही जी भरती जी आहे ती भरती 5/3/2024 पासून ते 31/3/2024 या कालावधीमध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज जे आहेत ते आपल्याला भरायचे आहेत. आणि त्याच्यासाठीची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट दिलेली आहे पोलीस रिक्रुटमेंट 2024.maiti.org किंवा www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावरती आपल्याला 5/3/2024 पासून ते 31/3/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. याच्यामध्ये ही जी भरती आहे ती भरती पहा काय म्हटलेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून भरती असणार आहे आणि सर्व जिल्ह्यांसाठीची जी भरती आहे ती एकाच वेळी भरती असणार आहे. ही जी जाहिरात आहे पुणे ग्रामीण साठीची जाहिरात आहे आणि त्याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच घटकावर अर्ज करू शकतो. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल असेही म्हटलेलं आहे. पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदार ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊन आवेदन अर्ज भरावा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. जी आपली लेखी परीक्षा आहे मित्रांनो, ती लेखी परीक्षा सर्व ठिकाणी एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळं आपल्याला याचा विचार करून अर्ज भरायचा आहे. भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये तुमची जी शारीरिक चाचणी 50 गुणांची होणार आहे, त्याच्यामध्ये किमान तुम्हाला 50% गुण मिळवायचे आहे. आणि जर तुम्ही शारीरिक चाचणीमध्ये 50% गुण मिळवले की जी लेखी परीक्षा 100 गुणांची आहे, त्या लेखी परीक्षेसाठी तुम्हाला तिथं बोलवण्यात येणार आहे. आणि जे विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये 40% गुण मिळवणार आहेत त्यांनाच पात्र समजलं जाणार आहे, असंही या ठिकाणी नमूद केलेलं आहे. सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी उमेदवाराने त्याचा विचार करायचा आहे. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या 2 निकषाच्या निकालाच्या आधारामधून एक गुणवत्ता यादी तुमची जी आहे ती जाहीर करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे काही माहिती दिलेली आहे ती तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्याची जी डिटेल जाहिरात आहे ती आपल्या वेबसाईटवरती लवकरच प्रसिद्ध होईल आणि ती प्रसिद्ध झालेली जाहिरात ही मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. बघा, पुणे ग्रामीणसाठी किती जागा आहेत, 448 पुणे ग्रामीणसाठीच्या जागा आहेत पोलीस शिपाई या पदासाठीच्या. आणि कास्ट वाईज तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं याचं बायफर्गेशन करण्यात आलेलं आहे 448 जागांचं. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पोलीस चालक जे आहे तेही सेम सर्वांना सूचना आहेत पोलीस शिपाई प्रमाणे. आणि या ज्या जागा आहेत पुणे ग्रामीणसाठी पोलीस चालक ज्या जागा आहेत त्या 5 जागा किती आहेत, 48 त्याही जागा आहेत. पोलीस शिपाई चालक या पदासाठीच्या 48 जागा आहे. आणि या जागाचंही बायफर्गेशन कशा पद्धतीने दिलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, सर्व जिल्ह्यांसाठीची जी जाहिरात आहे ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आपल्याला 5 तारखेपासून ऑनलाईन अर्जही भरता येणार आहेत. याची डिटेल जाहिरात जी आहे ती लवकरच आपल्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध होईल. ती जाहिरात जशी प्रसिद्ध होईल तशी मी तीही माहिती सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो,
चला, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला याच्याबाबतची आणखीन काही डिटेल माहिती हवी असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला तीही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर आजच्या या आपल्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूया. भेटू अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.